नाथ हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा क्षितिजाच्या तू साईने रे लिहि इतिहास नवा कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व हे तू बनव्याची आग तू धग धगता ध्यास तू लख लखता लावा हे तू त्यांना स्वच्छतेची खूप आवड होती. म्हणूनच स्वच्छता अभियानाला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान असे नाव देण्यात आले. आपल्या शाळेत व आजूबाजूच्या परिसरात अनेक अंकल आंटी परिसर स्वच्छतेचे काम करताना पाहतो. आपल्या शाळेत अंकल आंटी देखील आपली शाळा स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्यामुळे आपला परिसर स्वच्छ होतो. म्हणून आपण त्यांचा आदर केला पाहिजे. आपल्या शाळेतील सर्व अंकल आंटींचे मी आजच्या दिनी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. स्वच्छता हाच खरा धर्म. स्वच्छता हाच खरा धर्म हेच जाणिले संत गाडगे बाबांनी मर्म. आपल्याही शाळेचे रूप रोजच दिसते गोजीरवाणे. कारण आपल्या शाळेचे स्वच्छताकर्मी कधीच सांगत नाहीत बहाणे. आपणा सर्वांमुळेच वाढते शाळेची शोभा, ज्ञान मंदिर दिसते सुंदर. आपल्या सर्वांमुळेच वाढते शाळेची शोभा, ज्ञान मंदिर दिसते सुंदर. सलाम आपल्या कार्याला, आपण सर्व स्वच्छता दूत. खरंच आहात धुरंदर, खरंच आहात धुरंदर. दिवसभर हातात झाडू आणि मनात सेवाभाव. दिवसभर हातात झाडू आणि मनात सेवाभाव. त्यांच्यातच देव पाहूया, हाच त्यांच्या प्रती कृतज्ञतेचा भाव, कृतज्ञतेचा भाव. स्वच्छता कामगारांमुळेच आहे शाळेचा कोपरा आणि कोपरा निर्मळ. स्वच्छता कामगारांमुळेच आहे शाळेचा कोपरा आणि कोपरा निर्मळ. आपल्या 2 हातांच्या जादूने बहरला स्वच्छतेचा परिमळ, स्वच्छतेचा परिमळ. स्वच्छ शाळा सुंदर शाळा म्हणून अभिमानाने घेतो पुरस्कार. स्वच्छ शाळा सुंदर शाळा म्हणून अभिमानाने घेतो पुरस्कार. म्हणूनच या पुरस्कारासाठीच आज स्वच्छता दूतांचा करूया सत्कार. स्वच्छता दूतांचा करूया सत्कार. या धर्माचे पालन करणे माझे आद्य कर्तव्य आहे. इतरांना माझ्या व्रतात सहभागी करून घेईन. या स्वच्छतेबरोबर माझे तन, मन आणि विचार मलिन होणार नाही याची दक्षता मी घेईन. असे मनाने स्वच्छ असलेले आम्ही स्वच्छतेच्या माध्यमातून देश सेवेचे व्रत घेत आहोत.